चे सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर आपल्या जिल्हा बँकेचे वरिष्ठ संचालक, स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष सन्माननीय पटवर्धन साहेब यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी कालच बिनविरोध निवड झालेली आहे. खूप असं मोठं काम म्हणजे पतसंस्था फेडरेशनचं अध्यक्ष होणं हे खूप कठीण काम. परंतु पटवर्धन साहेबांनी रत्नागिरी जिल्ह्यातून एवढ्या दुर्गम जिल्ह्यातून जाऊन जिथं सहकार कमी होता तरीसुद्धा तिथे त्यांना अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. मगाशी जिथे साहेबांचा खूप मोठा सत्कार फेडरेशनच्या वतीनं झाला आणि मग आमच्या या जिल्ह्यासाठी एक अभिमानाची, एक चांगल्या कौतुकाची गोष्ट म्हणून सत्कार साहेबांचा झालेला आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्याचं नाव आमच्या पूर्ण महाराष्ट्राच्या सहकार चळवळीमध्ये आज गाजतं आहे, त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आणि सन्माननीय पटवर्धन साहेब या संदर्भात आपल्याला सगळ्या गोष्टीचं आकलन करतील. पतसंस्थेवरती खूप मोठ्या अडचणी आहेत. पतसंस्थांच्या बाबतीत खूप काम करण्याची संधी आहे. आणि साहेबांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये, मगाशीसुद्धा मी सांगितलं की पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी जिथं प्रशिक्षण असतं त्या प्रशिक्षणामध्ये कायदा आणि संस्थेनं, संचालकांनी, कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे हे नेहमी आवर्जून सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक प्रशिक्षणाला त्यांचं लेक्चर असतं जिथं मोठं प्रशिक्षण असतं तिथं. आणि आम्ही हे सगळं अनुभवलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळे काम बघूनच त्यांना महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. नमस्कार. कालच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन या फेडरल बॉडीची अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. खरं तर ही मध्यावधी निवडणूक होती. मूळ अध्यक्षांनी राजीनामा दिला, त्यामुळे ही निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये सर्वच संचालकांना, म्हणजे 21 संचालकांना उभं राहण्याची संधी होती. पण माझ्या सुदैवाने अन्य सर्वांनी मिळून बिनविरोध माझी निवड केली. त्यामुळे राज्य पतसंस्था फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला कालच्या निवडणुकीने उपलब्ध करून दिली. गेली जवळजवळ 20 वर्ष मी पतसंस्था फेडरेशनचा संचालक म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्रातल्या 3000पेक्षा जास्त पतसंस्था या फेडरेशनशी संलग्न आहेत. पतसंस्था चळवळीचा आवाज म्हणून या फेडरेशनकडे पाहिलं जातं. पतसंस्थांचे वेगवेगळे प्रश्न असतील, नवीन कार्यक्रम असतील, नवीन तंत्रज्ञान असेल, या सगळ्या संदर्भात सातत्याने फेडरेशनने काम करणं अपेक्षित असतं. सहकार कायद्यामधल्या प्रावधानाप्रमाणे सर्व संस्थांनी त्यांच्या संचालकांसाठी, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नव्हे, त्यांच्या सभासदांसाठी सुद्धा प्रशिक्षण आयोजित करणं आवश्यक असतं. आणि ही प्रशिक्षण बॉडी शासनमान्य प्रशिक्षण संस्था म्हणून या फेडरेशनला मान्यता मिळालेली आहे. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर विविध पद्धतीची प्रशिक्षण शिबिरं या फेडरेशनच्या माध्यमातून घेतली जातात. वसुली कारवाईच्या संदर्भाने जो 101चा दाखला प्राप्त होतो, तो दाखला संस्थांना प्रदान करण्यासाठी एक वेगळी व्यवस्था या फेडरेशनच्या माध्यमातून केलेली आहे. सहकार खात्याचे अधिकारी, सहाय्यक निबंधक लेवलचे परसेवेवर, म्हणजे डेप्युटेशनवर या फेडरेशनमध्ये काम करतात. विशेष वसुली अधिकारी या फेडरेशनच्या माध्यमातून 101च्या दाखल्यांवर कार्यवाही करून वसुली करण्यासाठीही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात. पतसंस्थांच्या चळवळीला अत्यंत पोषक ठरावं, मार्गदर्शक ठरावं, त्यांचे प्रश्न हिरिरीने शासन दरबारी मांडावे आणि त्याची निर्गत करून घ्यावी, अशा पद्धतीचं काम हे फेडरेशन करतं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर पतसंस्थांचं जाळं पसरलेलं आहे. 19,000 पतसंस्था
19,978 माझ्या माहितीप्रमाणे. म्हणजे नागरी पतसंस्था असतील, मग पगारदार पतसंस्था असतील, या सर्वच संस्था या फेडरेशनच्या छत्राखाली काम करतात. 19,000पेक्षा जास्त नागरी पतसंस्था या ठिकाणी काम करत आहेत. 6 कोटी सभासद, जवळजवळ 6 कोटी सभासद म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 50% सभासद या चळवळीशी निगडीत आहेत. इतकी ही चळवळ अत्यंत महत्त्वाची आहे. आत्ताच्या आकडेवारीप्रमाणे 90,500 कोटींच्या ठेवी या पतसंस्थांकडे जमा आहेत. त्या जवळजवळ 1,200 कोटीचं भांडवल हे या पतसंस्था चळवळीमध्ये नव्याने निर्माण होतं. अशा प्रकारची एक व्यापक स्वरूपाची अशी ही व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था आज प्रगत बँकिंगचं युग आहे. राष्ट्रीयकृत बँका असतील, अर्बन बँका असतील, इतकंच नाही तर प्रायव्हेट बँका असतील, आता स्मॉल AU सारख्या बँका असतील. एवढं मोठं नेटवर्क असूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये 19,000पेक्षा जास्त पतसंस्था कार्यरत आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे 6 कोटींचा सभासद वर्ग या पतसंस्था चळवळीशी निगडीत आहे. मोठं अर्थकारण या पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून होत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यवस्थेवर जनमानसाचा प्रचंड असा विश्वास आहे. आणि कुठचीही व्यवस्था चालायची असेल तर त्या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती या विश्वासार्ह असणं आवश्यक असतं. आणि विश्वास हा जसा वर्तनातून प्रगट होत असतो त्याच पद्धतीने तुमची माहिती, तुमचं ज्ञान हे किती प्रगत आहे त्याच्यावरही विश्वासार्हता आणि कॉन्फिडन्स हा अवलंबून असतो. त्यामुळे या दोन्ही काउंटवर हे फेडरेशन काम करतं आहे. शिखर संस्था म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर पतसंस्थांना एकत्र करून, त्यांच्याशी संपर्क करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करणं, माहिती पुरवणं, शासन दरबारी आवश्यक असणारी परिपत्रकं निघतील या पद्धतीने काम करणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे फेडरेशन काम करतं आहे. 21 संचालक संपूर्ण महाराष्ट्रभरातून निवडून आलेले या फेडरेशनचं काम करतायत. एक मोठी फेडरल बॉडी, एक प्रभावी फेडरल बॉडी म्हणून या फेडरेशनकडे पाहिलं जातं. अनेक दिग्गज संचालक या ठिकाणी काम करत आहेत. बुलढाणा अर्बन या आशियातल्या सगळ्यात मोठ्या संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक साहेब हे सुद्धा या पतसंस्था फेडरेशनचे संचालक आहेत. दिग्गज मंडळी या पतसंस्था फेडरेशनवर काम करत आहेत आणि अत्यंत सक्रिय काम करणारं फेडरेशन म्हणून या फेडरेशनकडे बघितलं जातं. आणि अशा या फेडरेशनवर रत्नागिरीमधून जाऊन अध्यक्षपदी बसण्याची संधी मला मिळाली. कोकणामध्ये सहकार क्षेत्र हे फार प्रगत नाही असं म्हटलं जातं, पण आज ही संधी प्राप्त झाल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातही कोकणचा आवाज हा दुमदुमतो आहे. त्यामुळे ही जी काही संधी मिळाली आहे या संधीचा अधिक उचित उपयोग करून ही पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह, अधिक अद्ययावत आणि अधिक कार्यक्षम करण्यासाठी जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी नक्की करीन. अध्यक्ष व्हायची पहिलीच संधी मिळाली आहे, त्याचा उपयोग आपल्याला नक्की करावा लागेल. महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी आत्ताचं फेडरेशनचं प्रशिक्षण केंद्र हे शिर्डीमध्ये आहे. शिर्डीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या प्रतिनिधी, संस्था प्रतिनिधींची सोय चांगल्या पद्धतीने करता येते. शिर्डी हे एक धार्मिक स्थान आहे, अशा याने लोक तिथे आवर्जून जातात आणि म्हणून त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र निर्माण केलं गेलं की या सगळ्या व्यवस्था सहज पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात. अतिशय चांगल्या पद्धतीने तेही केंद्र चालू आहे. पण महाराष्ट्रातल्या सर्वदूरच्या प्रदेशामध्ये प्रशिक्षण पोचवायचं असेल तर एक सेंट्रल प्रशिक्षण केंद्र आणि मग त्या अनुषंगाने काम करणारी विविध विभागामधली वेगवेगळी केंद्र असावीत, अशा प्रकारची संकल्पना माझ्या डोक्यात आहे. कामकाज खरं तर सुरू होण्यासाठी वेळ नाही आहे. ऑलरेडी कालच काम सुरू झालं
पण कोकणामध्ये अशा प्रकारचं प्रशिक्षण केंद्र या फेडरेशनच्या माध्यमातून कायमस्वरूपी यावं. मग आपल्याला गणपतीपुळाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या करता येऊ शकतात. त्याचा उपयोग करून तिथे काही आम्हाला करता आलं आणि कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र जर रत्नागिरीत आणता आलं तर माझा तो नक्की प्रयत्न आहे. सहकारी संस्था आहे. सहकार कायद्यामध्ये प्रशिक्षणाची आवश्यकताही नमूद आहे. सेक्शन 24मध्ये त्या संदर्भातलं प्रावधान आहे. याचा अर्थ केवळ पतसंस्था चळवळीसाठी प्रशिक्षण असा विषय नाही आहे. तर या 2 लाख सहकारी संस्था आणि त्यांचे संचालक आणि त्यांचे कर्मचारी आणि त्यांचे सभासद या सगळ्यांसाठीच ही प्रशिक्षणाची सुविधा खरं तर उपलब्ध करणं आवश्यक आहे. मोठं काम त्यासाठी आहे. काही मोठ्या बँका, काही मोठ्या संस्था यांना बरोबर घेऊन आणि फेडरेशनच्या माध्यमातून अशा प्रकारे काही रचना जर करता आली तर रत्नागिरीत एक मोठं प्रशिक्षण केंद्र उभारावं असा मनोदय माझ्या तरी मनात आहे. बघूया कसं काय त्या पुढे जातं, पण नक्की आपण यासाठी प्रयत्न करू. सहकार मंत्री औषधांचा विषय परत सहकार खात्याने उकरून काढला आहे. सगळ्याच संस्थांनी त्यांच्या ठेवीच्या प्रमाणात औषधान भरावं, पण ती जी औषधान भरावं ही जी काही तरतूद सहकार खात्याला अपेक्षित आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या त्रुटी आम्ही वेळोवेळी सहकार खात्याकडे प्रस्तुत केल्या आहेत. 2017पासून अनेक वेळेला या संदर्भातली परिपत्रकं निघाली, परत त्याच्यावर स्थगिती आली आणि परत परिपत्रकं निघतात, परत आमचे प्रश्न उपस्थित केले जातात आणि मग त्याच्यावर परत स्थगिती येते. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा. एक व्यवस्थित यंत्रणा शासनाच्या माध्यमातून सहकार चळवळीला पूरक ठरेल अशा पद्धतीची निर्माण व्हावी अशी मागणी आम्ही करणार आहोत आणि तो विषय आम्ही प्रकर्षाने हातात घेऊन शासनाकडे मांडणार आहोत. पतसंस्था व्यवस्था ही अत्यंत विश्वासार्ह व्यवस्था म्हणून जनमानसामध्ये आहे आणि हा विश्वास कधी पटतो लोकांना. काही अपवादात्मक गोष्टी घडतात आणि त्याच्यानंतर मग हे सगळे प्रश्न उठतात. पण मी आत्ता जी सांगितली ती आकडेवारी जर बघितली, 90,000 कोटीपेक्षाच्या अधिकच्या ठेवी, 1200 कोटीपेक्षाचं अधिकचं भांडवल, अशाच पद्धतीने जवळजवळ 60,000 कोटीचं कर्ज, यापेक्षा अधिक मोठी व्याप्ती या चळवळीची आहे. ही चळवळ अधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी रूल्स अँड रेग्युलेशन पाळणं, प्रत्येक संचालक मंडळाने त्याच्याकडे डोळसपणे बघणं, रूल्स अँड रेग्युलेशनची माहिती घेणं आणि त्या बरोबर आपली पतसंस्था चालवणं हे महत्त्वाचं आहे. हा अवेअरनेस पतसंस्था चळवळीमध्ये अधिक प्रकर्षाने आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तरच पतसंस्था चळवळ विश्वासार्ह होऊ शकते. पतसंस्थांमधलं जे रेकॉर्ड किपिंग आहे, डॉक्युमेंटेशन आहे, याच्यावरही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आणि जर या सगळ्यामध्ये नियमितता ठेवली तर पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह होईल. आणि त्यासाठी परत एकदा नव्याने प्रशिक्षणाचे कार्यक्रम एक वेगळ्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. संपूर्ण वर्षाचा एक सिलॅबस संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला जाईल की त्याच सिलॅबसप्रमाणे कुठचाही अभ्यासवर्ग असेल तरी त्या सिलॅबसप्रमाणेच घेतला जाईल. तर अशा पद्धतीचा एक अभ्यासपूर्ण सिलॅबस तयार करून त्या माध्यमातून प्रशिक्षण केलं जाईल. आणि या सगळ्याच्या माध्यमातून चांगलं एलिमेंट पतसंस्था चळवळीमध्ये टिकावं, स्थिरावावं अशा पद्धतीचा प्रयत्न राहणार आहे. शेवटी तुमचं जे व्यक्तिमत्व असतं, त्याचं जे चारित्र्य असतं, विश्वासार्हता या अनेक पैलूंमुळे खरं तर सिद्ध होते. हे सगळे पैलू पतसंस्था चळवळीमध्ये विकसित व्हावे आणि चांगल्या प्रकारचं एलिमेंट पतसंस्था चळवळीमध्ये राहावं अशासाठी विशेष प्रयत्न केले जातात.